तुझचे काही गुण दोष मना नानी तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठिंगणा करी संतांचे चरणा तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव वेचिते वचन जेणे राहे समाधान तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणी फार थोडा तरी परोपकार तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव विठ्ठल विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्त महानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकृ प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरारथावतारं कलांकांकतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी भाविक विश्वास संतांच्या वचन एक कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथिकारे आपण असावे श्री नारायण जय नारायण सद्गुरु नारायण नारायण श्री नारायण जय नारायण सद्गुरु नारायण नारायण शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाट्यांधकारापहा हस्ते स्फाटिकमालिका विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगम शिरसा गुरन्तं विठल विठल भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपण सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान असणाऱ्या सर्व व्यापक भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता गायला गेलेला अभंग ज्ञानेशप्रिय श्रीमंत
श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या पंचवेद नाम गाथा आणि त्या गाथेमधील 6 चरणांचा अभंग असून या अभंगामधून श्री तुकोबाराय हे साधक जनांना नामपूर्वक भावभक्तीचं चिंतन सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला जर देव व्हायचं असेल, देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर मी काही तुम्हाला उपाय सांगतो. ते उपायच या कलियुगामध्ये कसे सुलभ आहेत. विठ्ठला विठ्ठला. अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी वक्त्याचे आद्य कर्तव्य आहे. आपण सर्वजण या ठिकाणी किम निमित्ताने कोणत्या कारणाने उपस्थित झालो आहोत, एकत्रित आलो आहोत याविषयी 2 शब्द विवेचन करणं, चिंतन मांडणं. आपणा सर्वांस ज्ञात अकारण कारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाकार अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानबिंब ज्ञानोबाराय वैराग्य तपतीर्थ तेजवलय तुकोबाराय आणि समस्त आपण सर्वच सद्गुरु श्री संत काशीनाथ बाबा गोशाळेच्या नवे तर भगवान श्री कृष्णाला प्रिय असणारी गोमाता, त्या गोमातेची आज गोप अष्टमी या श्री जय श्रीराम आश्रम दिंडीगड या ठिकाणी आपण सर्वजण दरवर्षी एकत्र येत असतो आणि हा उत्सव मोठ्या आनंदाने थाटामाटाने सद्गुरु श्री चिदानंद सरस्वती स्वामी बाबांच्या आज्ञेने मार्गदर्शनाने संपन्न करतोय. आणि या वर्षातील ही कीर्तन वाक्पुष्प सेवा माझ्यासारख्या एका सामान्य वारकरी विद्यार्थ्याकडे बाबांच्या आज्ञेने आलेली आहे. आपल्या आश्रमाच्या अनुषंगाने वर्षातून काही विशेष कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. त्याच्यामध्ये पहिला उत्सव आहे तो म्हणजे गोप अष्टमी, म्हणजे आजचा दिवस. दुसरा उत्सव आहे गुरुपौर्णिमा. हा उत्सव सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणाने संपन्न होतोय, साजरा होतोय. त्याचप्रमाणे काही 3-4 वर्षापासून दिंडेश्वर भगवंत वरती डोंगरावर मंदिराच्या इथे बाबांच्या मार्गदर्शनाने आज्ञेने वर्षांत महोत्सव म्हणजे 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी असा 2 दिवसाचा उत्सव त्या ठिकाणी वरती संपन्न होतोय. त्याचप्रमाणे फाल्गुन कृष्ण षष्ठी श्री एकनाथ महाराजांची षष्ठी त्या निमित्ताने सुद्धा सप्ताह आयोजित केला जातो 8 दिवसाचा. आणि विशेषत्वाने या कार्यक्रमासाठी आपण जागृत असलो पाहिजेत या अनुषंगाने गेली 25 वर्षापासून वारकरी बाल संस्कार शिबिर मे महिन्यामध्ये 3 मे ते 20 मे या कालावधीमध्ये संपन्न होतोय. असे अनेक कार्यक्रम या आपल्या आश्रमावर बाबांच्या आज्ञेने मार्गदर्शनाने संपन्न होत आहेत. आणि त्याच्यातील मुख्य उत्सव म्हणजे बाबांच्या आवडता उत्सव म्हणजे गोपाष्टमी. विठ्ठला विठ्ठला. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचा जर विचार करू गेलो तर आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये सर्वच प्राण्यांना मानण्याची एक प्रथा आहे किंवा त्याचं पूजन करण्याची सुद्धा एक प्रथा आहे. आणि त्याच्यामध्ये विशेषत्वाने गायीची सेवा करण्यासाठी आपण नेहमीच अग्रेसर असतो. मग गायीची सेवा विशेष करण्यासाठी आपण आग्रह असतो. भगवान श्रीकृष्णाचा जर विचारच करू गेलो तर भगवान श्रीकृष्णाने अनेक अवतार घेतले, अनेक कार्यासाठी घेतले. पण भगवान श्रीकृष्णाने जो भगवान श्रीकृष्णाचा अवतार घेतला हा अवतार विशेष पद्धतीने गायीची सेवा करण्यासाठीच घेतला. भगवान श्रीकृष्ण आणि आई साहेब दोघे एकत्र बसले. अनेकांच्या खोड्या भगवान श्रीकृष्णाने केल्या
त्या खोड्या सांगण्यासाठी आई साहेबांजवळ काही गोपिका येत आहेत. अनेक पद्धतीने भगवान श्रीकृष्णाच्या खोड्या आई साहेबांना सांगतायत आणि सगळ्यांच्या खोड्या ऐकून झाल्यानंतर एक दिवस आई साहेब भगवान श्रीकृष्णाला म्हणतायत, अरे कृष्णा, काही शिक्षण वगैरे घेतोस की नाही? वेद शास्त्र पुराण काही अभ्यास करतो की नाही? आमच्या कुरेकर बाबांच्या भाषेत सांगायचं जातं, कोंब्याच्या कोंब्यात राहतो की काय म्हटले, काहीतरी तू शिक्षण घेतलं पाहिजे ना. अरे वेद तू शिकला पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने आई साहेबांना सांगितलं, आई, त्या वेदाला जाऊन विचार, त्या पुराणाला जाऊन विचार, त्यांना कोणी शहाणे केले नाही, मीच त्यांना शहाणा केला. अरे पण म्हणते काहीतरी तू शिकला पाहिजे ना. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, मी अनेक अवतार घेतले, अनेक कार्यासाठी घेतले, पण आज मी श्रीकृष्णाचा जो अवतार घेतलेला आहे त्या अवतारामध्ये मी दुसरं काही करणार नाही. मग फक्त मी एवढंच काम करणार, काय? गायी गोपाळ घेऊन मी वनामध्ये सवंगड्यांसाठी सहित जाईन. आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतायत, संतांनी भगवान श्रीकृष्णातल्या मुखातील वाक्य टाकलेले, उद्या जाईन मी राणा सवे घेऊन गोधना. मी गोधना म्हणजे गोपाळांना आणि गायींना घेऊन वनामध्ये जाईन आणि त्यावेळेची शाळा म्हणजे गायींना वनामध्ये घेऊन जाणं हीच त्यावेळेची शाळा. विठ्ठला आणि भगवान श्रीकृष्णाचा जर विचार करू गेलो तर गो हा शब्द गायीच्या अनुषंगाने म्हटला जातो. भगवान श्रीकृष्णाने बरेच काही कार्य केले, बरेच काही एकत्र मिळवलं, पण त्या सगळ्या शब्दांची सुरुवात गो पासूनच आहे महाराज. भगवान श्रीकृष्णाला आवडणारे गोपाळ, गो पहिला शब्द, गोपिका, गो पहिला शब्दच आहे. रात होते तिथं सुद्धा त्या गोपाळांसोबत गोकुळात, त्याच्यानंतर गोवर्धन उचलला, गो गो सगळ्या शब्दांचा जर विचार करू गेलो तर महाराज गोप अष्टमी, गोपाळ काला, हे सगळे शब्द गो या शब्दापासून म्हणजे गायीची सेवा करण्यासाठी भगवान परमात्मा विशेषत्वाने अवताराला आले. मग या गायीची उत्पत्ती जी झाली, ब्रह्मदेवाने सगळं काही निर्माण केलं आणि एक पूजनीय देवता म्हणून निर्माण करावी या अनुषंगाने ब्रह्मदेवाने विचार केला, आपण आता मृत्यू लोकामध्ये गाय पाठवू म्हटले. आता गाय पाठवायची, पण ही गाय सगळ्यांना वंदनीय आहे अशी आपल्याला पाठवायची. पण वंदनीय आहे ती ही वंदनीय होईल कशी काय? म्हणून ब्रह्मदेवाने सांगितलं की 33 कोटी देव आहेत, या सगळ्या देवांनी या गायीमध्ये समाविष्ट व्हायचं, आपली जागा मिळवायची. म्हणून सगळे देव धावत पळत आले आणि आपापली जागा त्या ठिकाणी मिळवली. बरं, जागा मिळवल्यानंतर 2 देव्यांना यायला जरा उशीर झाला महाराज. आणि उशीर झाल्यानंतर त्या धावत पळत आल्या. ती होती नंबर 1 सरस्वती, नंबर 1 लक्ष्मी आणि नंबर 2 गंगा. तिला धन्वंतरी असं म्हणतात. या दोघी जरा त्यांना गाडी बस उशिरा मिळाली असेल म्हणून त्या जरा लेट आल्या. आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं, म्हणजे आम्हालाही जागा द्या. त्यांनी सांगितलं सगळे हाऊसफुल झालेले म्हटले, काही जागा शिल्लक राहिली नाही, पुढे सरकतोय तरी सांगतोय तरी सरकत नाही, काय करणार आता, बसायचं कुठं? म्हणजे बसायला काही जागा नाही, तुम्हाला राहताच येणार नाही. त्यांनी सांगितलं नाही नाही, आम्हाला कुठंतरी तुम्ही जागा द्याच. ब्रह्मदेवाने सांगितलं सगळीकडे हाऊसफुल झालेले, जागा शिल्लक राहिलेली नाही, पण 2 जागा शिल्लक आहेत म्हटले. कोणत्या? नंबर 1 गायीचं शेण आणि नंबर 2 गायीचं मूत्र, तिला गोमूत्र आपण म्हणतो. अशा 2 जागा शिल्लक आहेत. मग लक्ष्मी झाली शेणामध्ये प्रविष्ट आणि गंगा धन्वंतरी झाली त्या गोमूत्रामध्ये प्रविष्ट. म्हणून पूर्वीच्या लोकांचा जर विचार करू गेलो तर पूर्वीची लोक गोमातेच्या शेणाने संपूर्ण घर सारवायचे, अंगण सारवायचे, चूल सारवायचे, कारण त्या गायीच्या शेणामध्ये लक्ष्मी. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही म्हणाल महाराज पूर्वीचे लोक गायीच्या शेणाने चूल सारवायचे, अंगण सारवायचे, घर सारवायचे,
कुठं होता, संपत्ती कुठं होती, तिथं लक्ष्मी आहे ना. मला असं म्हणायचं थोडं वेगळ्या अनुषंगाने, पैसा धन आहे की नाही नंतरचा प्रश्न आहे महाराज. पण पूर्वीच्या लोकांना जे शारीरिक धन होतं, जे शारीरिक संपत्ती होती, जी शारीरिक लक्ष्मी होती, ती आताच्या लोकांना नाही महाराज. का? कारण पूर्वीची लोक गायीच्या शेणामध्ये वावरत होते म्हणून आजार पण नव्हते. आता फरशा आल्या, कुठून कुठून आणल्या, पण घरामध्ये एक माणूस असा मिळणार नाही की त्याला एखादा आजार नाही. विठ्ठला विठ्ठला. गायीच्या शेणामध्ये लक्ष्मी राहते. आणि नंबर 2, गायीच्या मूत्रामध्ये, ज्याला आपण गोमूत्र म्हणतो, त्या गोमूत्राचा जर विचार करू गेलो तर गोमूत्रामध्ये आरोग्य आहे महाराज. उत्तम असं आरोग्य आपल्याला प्राप्त होतं. आळंदीमध्ये आम्ही शिकत असताना सद्गुरू डॉक्टर नारायण महाराज जाधव यांच्याकडे विचारसागर पाठ ऐकायला जायचे. आणि त्यावेळेस तिथं घडलेला एक प्रसंग असा आहे, एका पुण्यातील व्यक्तीला कॅन्सर झाला होता. घडलेली घटना आहे, नीट ऐका. कॅन्सर झाला होता. तो डॉक्टरांकडे गेला. बरेच दिवस त्याने उपचार घेतले, पण त्याच्या उपचाराला काही तिथे थारा मिळेना. शेवटी डॉक्टरांनी सांगितलं, एक काम करा म्हटले, आता तुम्ही घरी जा, जोपर्यंत काय खाता येईल तेवढं खा, एक ना एक दिवस तुम्ही मरणार, काही दिवसाचे तुम्ही आता आहात, असं सांगितल्यानंतर तो आळंदीमध्ये आला. विश्वमाऊली श्री ज्ञानोबा दर्शन घेतलं आणि सद्गुरू श्री डॉक्टर महाराजांच्याकडे विचारसागराचा पाठ ऐकायला गेला. आणि पाठ ऐकून झाल्यानंतर डॉक्टर बाबांचं दर्शन घेतलं आणि डॉक्टर बाबांना सांगितलं, आता मी काही दिवसाचाच आहे, मला कॅन्सर झालेलं आहे म्हटले, आता मी मरणार काही दिवसांनी, असं डॉक्टरांनी मला सांगितलेलं आहे. म्हणून आता विचार केला की फक्त आता तुमचे पाठ ऐकले, ज्ञानोबरांची सेवा करायची. डॉक्टर बाबांनी सांगितलं, काही चिंता करू नका म्हटले, तुम्ही एक गाय घ्या, तिचा सांभाळ करा आणि दररोज सकाळ आणि संध्याकाळ एक फुलपात्र, म्हणजे ज्याला आपण चहाचा कप म्हणतो, ते फुलपात्र सकाळी एक घ्यायचं गोमूत्राचं आणि संध्याकाळी एक घ्यायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 21 वर्ष झाले तो माणूस अजून जिवंत आहे. एवढं जर श्रेष्ठत्व गायीच्या गोमूत्रामध्ये, गायीच्या शेणामध्ये अशी असणारी गाय किती आपल्याला प्रिय असली पाहिजे महाराज, किती प्रिय. त्या गायीची सेवा आपण प्रत्येकाने केलीच पाहिजे महाराज. प्रत्येक हिंदूच्या घराच्या समोर गोमाता असलीच पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. ज्याचे घरी गाय त्याचे धरावे पाय, ज्याच्या घरी कोंबड्यांचे पाय त्याचे घरी जाऊ नये आणि टाकू नये पाय. हे पटत नसेल तर पाय टाकून पाय, इति पोपट महाराज कासारखेड उवाच. विठ्ठला गाय से हमारा क्या नाता है, गाय तो हमारी हिंदू की माता है. विठ्ठला विठ्ठला. गायीची सेवा आपल्या प्रत्येकाकडनं घडलीच पाहिजे महाराज, घडलीच पाहिजे. कमीत कमी निदान गायीची सेवा का करा. अहो, आपण जर अपवित्र झालो तर अपवित्र झाल्यानंतर विशेषत्वाने आपण 2 ठिकाणी जातो. नंबर 1 गंगेचं स्नान करायला आणि नंबर 2 बोलत चला कशाला, काय घेतो आपण, गोमूत्र, ते अंगावर शिंपडतो किंवा घरामध्ये शिंपडतो. कमीत कमी आपण अपवित्र झाल्यानंतर आपण पवित्र व्हावं या अनुषंगाने तरी आपण गायीची सेवा केली पाहिजे महाराज. आमच्या घरी कोणी नसतो, आम्हाला गाय सांभाळता येणार नाही, गाय सांभाळता येत नाही ना घरी, नका सांभाळू. पण एक काम करा, काय, आपल्या जवळच दिंडीगड आहे, संत काशीनाथ बाबांची उत्तम अशी गोशाळा आहे. एक काम करा, तिथं गाय सांभाळता येत नाही ना, गायीला वार्षिक जेवढा खर्च लागतो तेवढा नाही आम्ही मागणार.
गाईला 6 महिन्याचा जेवढा खर्च लागतो तेवढाही नाही मागणार. कमीत कमी आम्ही असा विचार केलेला आहे की 365 दिवस वर्षाचे आहेत. किती? 365 दिवस. 365 जणांची आम्हाला अशी यादी इथं करायची आहे की जास्त त्यांच्याकडनं नाही मागायचं, फक्त आपल्या, आणि मागायचं म्हटलं तर आपल्याकडनं ती गायीची सेवा घडली पाहिजे या अनुषंगाने. गायीची सेवा घडली पाहिजे म्हणून 365 माणसं आपल्याला त्यांची सभासद यादी बनवायची. वर्षाला 1000 रुपये फक्त आपण जमा करायचे गायीच्या चाऱ्यासाठी. विठ्ठला विठ्ठला. घरी गाय सांभाळता येत नाही ना, त्याच गायी सांभाळण्याचं पुण्य किंवा जे श्रेय असेल किंवा तोच जो खर्च आहे तो आपल्याला इथं द्यायचा आहे. मला त्या लोकांचा फार आनंद वाटतो महाराज. कोणत्या? ज्यांनी 2-4 वर्षापासून असं एक मनामध्ये ठाण केलेलं आहे किंवा मनामध्ये असं ध्येय स्वीकारलेलं आहे की आमच्या घरातील प्रत्येक माणसाचा वाढदिवस आम्ही घरी साजरा करणार नाही, तर तो संत काशीनाथ बाबांच्या गोशाळेवर आम्ही येऊन साजरा करणार. आणि बरीच माणसं, आता एवढं म्हणूनही तुम्हाला टाळ्या वाजवता आल्या नाही, तुमच्या पुढे धन्य. विठ्ठला विठ्ठला. बरीच अशी मंडळी आहेत की घरी वाढदिवस साजरा करत नाही, इथे येतात आणि 1 दिवसाचा चारा, 1 दिवस लागणारे इतकं श्रमदान ती घरातील मंडळी या ठिकाणी संपन्न करतात. गोमाता त्यांना नक्कीच आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला. अशा गोमातेची सेवा आपण सगळ्यांनीच केली पाहिजे. गृहस्थाश्रमामध्ये राहणारी जी माणसं आहेत त्यांच्यासाठी तर तुकोबारायांनी सांगितले, त्यांनी गायीची सेवा केलीच पाहिजे म्हटले. जोडून या दरवर्षी हाच अभंग होत होता म्हणून मी अभंग घेतला नाही. या अभंगामध्ये पुढे एक प्रमाण वापरलेले आहे. महाराज वर्णन करतात. बरं, जो गायीची सेवा करेल, जो गायीचं पालन करेल त्याला उत्तम गती प्राप्त होईल. तुकोबारींनी सांगितले, म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का तुकोबारींनी त्याच्या विरोधात सांगितलं असेल काहीतरी? ज्या अर्थी तुकोबारी सांगतात जो गायीची सेवा करतो त्याला उत्तम गती प्राप्त होते, त्याच अर्थी जो गाय विकून आपला संसार करतो, तुकोबारी म्हणतात त्याची गती काय होईल? तया होय गती यमालो गायत्री विपुला पोटा जो भरती गायत्री विपुला
विक्री करतात. तुम्हाला जर गायीची विक्री करून पैसाच मिळवायचा असेल ना, इतर आश्रमावरून द्या, आम्ही त्यांचा योग्य मोबदला तुम्हाला देऊ. विठ्ठला चांडाळ म्हटलेले महाराज, चांडाळ त्याला. जो गाय विकतो तो चांडाळ आहे, चांडाळ. त्याला यम लोकाला जायला मिळेल. आणि महाराज तुकोबर एका ठिकाणी असं म्हणतात, जो गायीची सेवा करतो त्याला काय मिळेल? उत्तम गती प्राप्त होईल. आता आपलं आपण ठरवायचं महाराज, आपल्याला उत्तम गती पाहिजे, आपल्याला चांडाळ व्हायचंय का आपण यम लोकात जायचंय? विठ्ठला विठ्ठला. गायीची सेवा करण्यासाठी आपण सर्वच जण प्रवृत्त आहोत. आणि बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं महाराज की त्याच गायीचं मांस कुठून तरी येतंय आणि कुठेतरी विकलं जातंय. गोरक्षकांच्या बद्दल आपल्याला नक्कीच आदर असला पाहिजे, त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये स्वाभिमान असला पाहिजे महाराज. ही तरुण पोरं रात्री बेरात्री त्यांना फक्त माहिती झालं पाहिजे इथे गायीची गाडी आलेली आहे, तेवढ्या रात्री उठून ती पोरं तिथपर्यंत जातात. स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीत, पैसा आपल्या खिशामध्ये आहेत की नाही याचा विचार करत नाही, पुढे जाऊन आपल्याला काय होईल याचा विचार करत नाही. आणि गो मातेसाठी ही पोरं झटत असतात. नक्कीच त्यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये जिथं आपल्याला वाटेल की या ठिकाणी आपण गो सेवा करू शकतो, त्या ठिकाणी आपण जाऊन नक्कीच त्या गायीची सेवा केली पाहिजे. नाही तर कुठे जाता आले तरी आपल्याला माहिती आहे आपल्या हक्काचं स्थान आहे, आपली हक्काची जागा आहे, ती म्हणजे जय श्रीराम आश्रम. विठ्ठला विठ्ठला. आज त्याच ठिकाणी सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे तो जगद्गुरु तुकोबार यांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार देव होण्यासाठी तुम्हाला काही सुलभ मार्ग सांगताय. या अभंगाचा इतिहास काय असावा? जगद्गुरु तुकोबारे भामचंद्र घोराडा किंवा भंडारा डोंगरावर बसले असावेत. तुकोबारे आपलं भजन करतायत आणि काही जिज्ञासू मंडळी, साधक मंडळी जगद्गुरु तुकोबारांच्या जवळ गेले असावेत आणि महाराजांना विचारलं, महाराज आम्हाला तुम्हाला काही प्रश्न करायचे आहे. जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, प्रपंचाविषयी संसाराविषयी मला जर काही विचारणार असाल, आता इथून उठायचं आणि चालतं लागायचं. जर परमार्थाविषयी मला काही विचारायचं असेल ते इथं थांबा. त्या साधक मंडळीने सांगितलं, महाराज आम्हाला संसाराविषयी प्रपंचाविषयी तुम्हाला एकही शब्द विचारायचा नाही, मग आम्हाला परमार्थाविषयी तुम्हाला काही विचारायचे. जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, थांबा थांबा थांबा, माझी जातीचे मज भेटो कोणी. अगदी मला जसा साधक पाहिजे, जसा जिज्ञासू पाहिजे तसे मिळाले आहेत. बसा, तुम्हाला काय प्रश्न करायचे तो करा. आणि त्या साधक मंडळीने जगद्गुरु तुकोबारांना प्रश्न केला, महाराज
ईश्वर नावाची शक्ती या जगामध्ये राहते, वावरते, जिच्यामुळे आम्ही जन्माला आलो. ती ईश्वर नावाची शक्ती, तिची आम्हाला अनुभूती घ्यायची, तो देव आम्हाला प्राप्त करून घ्यायचे. नवे नवे जणू काही आम्हाला देवच व्हायचंय. महाराज, आम्हाला काही उपाय सांगा, मार्ग सांगा, साधन सांगा. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी त्या साधक मंडळीने सांगितलं, बाबांनो, सांप्रत कलियुगामध्ये जीवन जगत असताना तपश्चर्यासारखी जी साधनं आहेत, त्या साधनाने आपण कदापि भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. महाराज, आम्ही शास्त्र ऐकलेले, अनेक कीर्तन ऐकलेले, ग्रंथ वाचलेले, आम्हाला माहिती आहे अनेक मार्गाने अनेक जण भगवंताकडे पोहोचलेले. कोणी कर्म मार्गाने, कोणी ज्ञान मार्गाने, कोणी योग मार्गाने, कोणी दान मार्गाने, कोणी भक्ती नावाच्या मार्गाने, अनेक मार्गाने भगवंताकडे अनेक जण पोहोचलेले. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, तुम्ही जे शास्त्र वाचलेले, जे शास्त्र ऐकलेले, जी कीर्तन तुम्ही ऐकलेले, तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे, बरोबर आहे. पण आपण सध्या कलियुगामध्ये जीवन जगतो. कारण या कलियुगाचा जर विचार करू गेलो तर या कलियुगामध्ये सगळ्या वाटा क्षीण झाल्या. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. अवघ्या वाटा क्षीण झाल्या, क्षय झाल्या. कलियुगा म्हटले त्यांना टीबी झाला. या कलियुगामध्ये या मार्गाने आपण भगवंतापर्यंत कदापि पोहोचणार नाही. पण महाराज, आम्हाला देवापर्यंत पोहोचायचंय, देव प्राप्त करून घ्यायचे, नवे नवे आम्हाला देव व्हायचंय. महाराज, कोणता तरी मार्ग सांगितला सांगा. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, तुम्ही जे मार्ग सांगितले ते सगळे मार्ग, त्या सगळ्या मार्गाने भगवंतापर्यंत अनेक जण पोहोचले खरे, पण मी तुम्हाला काही जो मार्ग सांगतो तो वेगळा मार्ग आहे. म्हटले कोणता? तुम्ही एकूण 5 मार्ग सांगितले, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, योग मार्ग, दान मार्ग आणि भक्ती नावाचा मार्ग. त्याच्यातील जे पहिले मार्ग 4 आहेत ना, ते सोडून द्या म्हटले. शेवटचा एक जो मार्ग आहे भक्ती नावाचा मार्ग, त्या भक्ती मार्गातले मी तुम्हाला काही पोट मार्ग सांगतो. त्या पोट मार्गांचा तुम्ही स्वीकार करा, तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचा. अहो म्हटले, महाराज, आम्हाला देव व्हायचं, देव. अहो, देव व्हायचं असलं नाही नाही महाराज, आम्हाला देव मिळवायचा आहे. अहो, देव मिळवायचा असो नाही तर देव व्हायचा असो, तुम्हाला मी सांगतो तोच मार्ग कसा आहे. हेच जगद्गुरु तुकोबाराय सेवेला घेतलेल्या अभंगाच्या 2ऱ्या चरणाच्या उत्तरार्धात सांगतात. हरिहा मी सांगतो तेच मार्ग सुलभ आहेत. महाराज, अहो भक्ती मार्ग आहे, त्या भक्ती मार्गातील पोट मार्ग तुम्ही सांगता. अहो भक्ती मार्ग तर सांगा ना. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला वाटते भक्ती सोपी, भक्ती सोपी, पण आपल्याला वाटते तेवढी तरी भक्ती सोपी नाही. वाटते आपल्याला भक्ती सोपी, पण भक्ती आपल्याला वाटते तेवढी सोपी नाही.
सांगू तुम्हाला, 15 दिवसांनी येणारी एक एकादशी, त्या एकादशीचा जर विचार करू गेलो तर ती एकादशी भक्ती मार्गामध्येच येते. पण एकादशीचा जर विचार करू गेलो तर तुकोबरे म्हणतात एकादशी कशी करायची. दशमी व्रताचा आरंभ दशमीच्या दिवशी एक भुक्ती असलं पाहिजे, दुपारी जेवायचं दुपारपर्यंत, संध्याकाळी पुन्हा उपवास करायचा. एकादशीला पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा उपवास करायचा आणि द्वादशीला सकाळी पारणं सोडून पुन्हा दिवसभर उपवास करायचा. याला म्हणतात एक एकादशीचा उपवास. सांगा इथं बसणाऱ्यांपैकी असा उपवास किती जण करतात? अहो दिवसभर चर चरतो एकादशीला, तरी म्हणतो संध्याकाळी खिचडी भात का होईना पाहिजे, त्याच्याशिवाय झोप लागत नाही. बरं, महिन्यातून एखादा माणूस एकादशी करतोच असं नाही. काही लोक वर्षातून एकच एकादशी करतात, देवशयनी एकादशी पंढरपूरची. बरं, त्या पंढरपुरामध्ये गेल्यानंतर खाताना का कमी खातात का आपण? अहो भेटतात ते उपवासाचं खातो, दिवसभर चरतोच, पण तरी संध्याकाळी मुक्ताबाईच्या मठाच्या समोरचं परब्रह्म हॉटेल दिसल्याशिवाय आपल्या रात नाही मारत. आपण तिथंच आहात आता. विठ्ठला विठ्ठला. आपल्याला वाटते भक्ती सोपी हो, पण भक्ती आपल्याला वाटते तेवढी सोपी नाही. आमचे गुरुजी एक गोष्ट सांगायचे, म्हणजे एका गावामध्ये सत्यनारायणची महापूजा आयोजित करायचं गावकऱ्यांनी ठरवलं. ब्राह्मणाकडे गेले, तारीख काढून आणली, यादी आणली सामुग्रीची, तारीखी काढली. गावातील एक यजमान जोडपं पाहिजे पूजेला बसण्यासाठी, ठरवलंही जोडपं. सत्यनारायणच्या महापूजेचा दिवस आला, ब्राह्मण आले, संपूर्ण सामुग्री दिली, उत्तम अशा प्रकारे ब्राह्मणाने पूजा मांडली. यजमानाला बोलून घेतलं, पूजाही संपन्न झाली. ब्राह्मणाने उत्तम प्रकारची पोथी वाचली आणि पोथी वाचून झाल्यानंतर महाआरती झाली. महाआरती झाल्यानंतर ब्राह्मणाने तिथले एक फळ उचललं आणि ते यजमानाच्या हातात ठेवलं आणि यजमानाने सांगितलं, हे फळ तुम्ही घ्या, तुमच्या कपाळाला लावा, तुमच्या बायकोच्या कपाळाला लावा, तिच्या पदरात ते फळ ठेवा, पाया पडा, पूजा संपली म्हणते. त्या यजमानाने ते फळ घेतलं, स्वतःच्या कपाळाला लावलं, बायकोच्या कपाळाला लावलं, तिच्या पदरात ते फळ ठेवलं आणि ब्राह्मणाने सांगितलं होतं पाया पडा. त्याने बायकोच्या पदरामध्ये फळ ठेवला आणि बायकोच्याच पाया पडला. ब्राह्मणाने सांगितलं, अरे पाया कोणाच्या पडला? म्हणजे तुम्ही सांगितलं ना फळ पदरामध्ये ठेवायचं आणि पाया पडायचं. अरे मी सत्यनारायणाच्या पाया पडायला सांगितलं, बायकोच्या नाही. जिथं यजमाला कळत नाही आपण पाया कोणाच्या पडावं, तो भक्ती मार्गामध्ये देव कसा होणार? विठ्ठला विठ्ठला. आम्हाला देव तर व्हायचंय, मग देव होण्यासाठी आम्हाला काही उपाय सांगा ना. उपाय जगद्गुरु तुकोबारे त्या साधकाला उपाय सांगतात पहिल्या चरणात. भावे लावे गीता, भावे लावे गीता, भावे भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. देव होण्यासाठी तुम्ही पहिलाच उपाय मी तुम्हाला सांगतो, तो उपाय कोणता आहे? तुम्ही गीत गा. आता मला गीत गायचं बरोबर आहे, पण गीत नेमकं कोणतं गायचं? राष्ट्रगीत गायचं, भावगीत गायचं की कोळी गीत गायचे?
गीत गायचे, पण गीत कोणते गायचे? तुकोबाने म्हणतात राष्ट्रगीत गाऊ नका, भावगीत गाऊ नका, कोळी गीत तर गाऊच नका म्हणते. कोळी गीताच्या चाली गाऊ नका कीर्तनात. विठ्ठला विठ्ठला. गीतच गायचंय तर गीत कोणतं गायलं पाहिजे? महाराज सांगतात राम कृष्ण गीते गात, ताल चिपुळ्या वाजवित, छंदे आपुल्या नाचत, नीच घेऊनी फिरत गा. गीत गायचंय तर राम कृष्ण गीत गायलं पाहिजे. आता महाराज गीत गायचं म्हटल्यानंतर स्वराचं ज्ञान पाहिजे, त्याला तालाचं ज्ञान पाहिजे, पकवाज वाजवता आला पाहिजे, टाळ वाजवता आला पाहिजे, विणा लावता आला पाहिजे. पण आम्हाला नाही स्वराचं ज्ञान, आम्हाला नाही तालाचं ज्ञान, नाही आम्हाला टाळ वाजवता येत, नाही विणा लावता येत. आता आम्ही गीत गायचं कसं काय? तुकोबाराय म्हणते तुम्हाला कोणी सांगितलं? गीत गायचं म्हटल्यानंतर स्वराचं ज्ञान असलं पाहिजे आणि तालाचं ज्ञान असलं पाहिजे असं काही नाही. मग येईल तैसा बोल रामकृष्ण. आता येईल तैसा बोल रामकृष्ण असं म्हटल्यानंतर ही सगळी मंडळी माझ्यावर बोट ठेवेल. महाराज तुम्हाला स्वराचं ज्ञान नाही आम्हाला समजले, आता तुम्हाला तालाचं ज्ञान नाही हेही आम्हाला माहिती आहे, टाळ वाजवता येतो का नाही आम्ही काही पाहिलं नाही, विणा लावतो का हेही माहिती नाही, पण आम्ही त्याच्यातील जाणते आहोत. मग आम्हाला तर त्याच्यातलं ज्ञान आहे ना. आणि मग तुम्ही कसं म्हणता येईल तैसा बोल रामकृष्ण, तसं पाहायला गेलं तर तुकोबाराय म्हणतात भजन करायचं म्हटल्यानंतर पकवाज लावता आला पाहिजे, विणा लावता आला पाहिजे, स्वराचं ज्ञान असलं पाहिजे, तालाचं ज्ञान असलं पाहिजे. लावणी मृदंग श्रुती ताल घोष आणि सेवू ब्रह्मरस आवडते. तसं तर हे सगळं असल्यानंतर आनंद काही वेगळा असतो. पण जर तुम्हाला याच्यातलं काही ज्ञान नसेल म्हणून का तुम्ही तसेच बसणार का? अहो त्या गोकुळामध्ये राहणारे ते गोपाळ, त्यांना का स्वराचं ज्ञान होतं का तालाचं ज्ञान होतं? मग दगडाचे टाळ बनवले आणि त्यांनी भजन केलं. महाराज सांगत आपण त्या पद्धतीने गीत गायलं पाहिजे, गायलं पाहिजे. महाराज गीत रामकृष्ण हरी म्हटलं पाहिजे, विठ्ठल विठ्ठल आपण म्हटलंच पाहिजे. विठ्ठल काही टाळ्याच वाजवल्या, काही फक्त विठ्ठल विठ्ठल म्हटले, काही माझ्याकडे असे पाहत होते. सगळे विठ्ठल विठ्ठल म्हटलेच नाहीत. मला हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेन. बघायचं तुम्हाला पक्वजांनी वाजवायचं नाही, टाळकऱ्यांनी बोलायचं नाही, टाळी वाजवायचं नाही, फक्त बसलेल्या मंडळीच विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. म्हणा विठ्ठल विठ्ठल. एवढा आवाज आलाच नाही ना मला. विठ्ठल गीत गा. आता गीत गायचं म्हटल्यानंतर नुसतं गीत गाऊन जमत नसतं. मग त्याच्यासाठी तुकोबार एक विशेषण वापरतात, भावे गावे गीत. भावनेने गीत गायलं पाहिजे. सांगू तुम्हाला, परमार्थातला एक भाव शब्द सोडला, बाहेर काढला
सांगा परमार्थामध्ये शिल्लक तरी काय राहते काही शिल्लक? पण तो भावच सध्या परमार्थामध्ये शिल्लक राहिला नाही. मला मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो, काही अवघड सांगणार नाही. पूर्वी आपल्याकडे लोक तीर्थयात्रेला जायची. बरं, तीर्थयात्रेला माणूस गावातील गेला किंवा घरातील माणूस गेला तर या घरातील माणूस तीर्थयात्रेला गेलेला आहे हे त्याच्या अंगणातून गेलो तरी समजायचे हा माणूस तीर्थयात्रेला गेलेला आहे. पहिला म्हणजे बरोबर का? बरोबर. हा माणूस तीर्थयात्रेला गेलेला आहे, त्याच्या अंगणातून रस्त्यावरून जरी गेलो तरी आपल्याला समजायचं हा माणूस तीर्थयात्रेला गेलेला आहे. का सांगा आजी, सांगा मगाशी तुम्ही काय बोला बोला बोला. हा, काय 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 बोला ना, बोला बोला. महाराज, एखादा माणूस तीर्थयात्रेला गेला ना, त्या घरातील ती आई माता वर्ग पायरीपासून अंगणापर्यंत जाताना पावलं काढत होते, म्हणजे जाण्याच्या दिशेने. आणि पुन्हा का जर तो परत येणार आहे हा दिवस समजला की लगेच उलटी पावलं. आता लोक फिरायला जात नाही असं नाही, तीर्थयात्रेला जात नाही असं नाही. जाता का तीर्थयात्रेला? पावलं काढतात का तुमची? तुमच्या 4-5 चपला रस्त्यावर असतात तिथे. सांगू त्याचं एकमेव कारण, पूर्वी लोक तीर्थयात्रेला जात होते, तो तीर्थयात्रेचा भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये होता. आता तीर्थयात्रेला जाणारी माणसं सांगतात आम्ही फिरायला चाललो. आणि एक जर भाव नसेल तर काही उपयोग नाही. विश्वमाऊली श्री ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये एक ओवी खर्च केलेली आहे. फार गोड ओवी आहे. त्या ओवीच्या अनुषंगाने आपण उदाहरण सांगतो आणि नंतर ओवी सांगतो. ऐका, फार गोड ओवी. तरणा बांड पोरगाय, अगदी दिसायला गोरा घोमटाय, अंगावर त्याने भरपूर सोनं घातलेलं आहे, चांगलं शिक्षण झालेलं आहे, चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे, महिन्याला 2 लाख रुपये त्या मुलाला पगार आहे, मोठा त्याचा बंगला आहे, बंगल्याच्या समोर स्वतःच्या 4 4 व्हीलर आहेत, जमीन जायदाद त्याच्याकडे भरपूर आहे, घरामध्ये फक्त आई वडील आणि तो मुलगा 3च माणसं राहतात. एवढं उत्तम चांगलं स्थळ आहे. तरणा बाण पोरगा, दिसायला गोरा गोमटा, अंगावर भरपूर सोनं घातलेलं आहे, शिक्षण भरपूर झालेले, चांगल्या ठिकाणी नोकरीला 2 लाख रुपये त्याला पगार आहे, मोठा बंगला आहे, बंगल्याच्या समोर 4 4 व्हीलर आहे, जमीन जायदाद भरपूर आहे, घरामध्ये आई वडील आणि तो मुलगा 3च माणसं राहिला आहेत. असा असणारा पोरगा तुमच्या मुलीला पाहायला आला. तुमची मुलगी त्यांनी पाहिली, मुलगी त्यांना पसंत आली, त्यांनी तिथंच होकार दिला, तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे, तुमची मुलगी आमच्या घरी आमच्या मुलाला द्यावी अशी आमची इच्छा आहे. आणि ती मंडळी त्यांच्या घरी निघून गेली. मुलीकडल्यांनी विचार केला, इतकं चांगलं स्थळ आलेलं आहे, तरणा बाण पोरगा आहे, दिसायला अगदी गोरा गोमटा आहे, अंगावर भरपूर सोनं घातलेलं आहे, चांगलं शिक्षण आहे, नोकरीला चांगल्या ठिकाणी 2 लाख रुपये पगार आहे, मोठा बंगला आहे, बंगल्याच्या समोर स्वतःच्या 4 4 व्हीलर आहेत, जमीन जायदाद भरपूर आहे, घरामध्ये आई वडील आणि मुलगा 3च माणसं राहिला आहेत, आपली मुलगी या मुलाला द्यायला हरकत काय? आणि म्हणून त्या मुलीकडली काही 5-25 माणसं त्या मुलीसाठी घर बघायला मुलाच्या घरी गेले. चहा पाणी नाश्ता झाला, सगळं काही उत्तम त्यांचा पाहुणचार झाला. तरणा बाण पोरगा डोळ्यासमोर उभा आहे, गोरा गोमट्या डोळ्यांनी दिसताय, अंगावर भरपूर सोनं घातले, जरी 1,35,000 झालेलं असलं तरी पण भरपूर त्याने सोनं घातलेले दिसतंय डोळ्यांनी. ज्याचा मोठा बंगला आहे त्या बंगल्यामध्ये ते बसले, दरवाजातून समोर पाहिलं तर 4 मुलाच्या 4 व्हीलर आहेत त्या लागलेले हे दिसल्या, जमिनीचे 7 बारे, तो ज्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे, ज्या ठिकाणी नोकरीला आहे, जितका त्याला पगार आहे त्याचे डॉक्युमेंट्स त्यांच्या समोर ठेवलेले आहेत, सगळं काही उत्तम आहे असं त्यांना दिसलं. घरामध्ये आई वडील आणि तो मुलगा 3च माणसं आहेत. या सगळ्या गोष्टीची त्यांनी पुन्हा चाचणी केली आणि त्यांनी विचार केला, एवढं चांगलं स्थळ आहे, आता आपली मुलगी या मुलाला द्यायला हरकत काय? आणि म्हणून त्या सगळ्या मंडळींनी त्या मुलाकडल्यांना सांगितलं, आम्हाला हे स्थळ पसंत आहे, आमची मुलगी आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. लग्न ठरलं, फिक्स केलं आणि मुलीकडली मंडळी आपल्या घरी यायला निघाली. बंगल्यातून खाली उतरले, आपल्या चपला घालतायत,
आणि तेवढ्यात तो तरणा बांड जो पोरगा आहे, दिसायला गोरा गोमटा आहे, अंगावर भरपूर सोनं आहे, त्याचं शिक्षण भरपूर आहे, चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे, 2 लाख रुपये पगार आहे, मोठा ज्याचा बंगला आहे, बंगल्याच्या समोर ज्याच्या 4 व्हीलर स्वतःच्या 4 आहेत, जमीन जायदाद भरपूर आहे, घरामध्ये आई वडील आणि तो पोरगा 3च माणसं आहेत, असा असणारा तो पोरगा ज्या मुलीकडल्यांनी ती मुलगी त्या मुलाला दिलेली आहे, अशी असणारी माणसं ती चपला घालतायत आणि हा मुलगा बंगल्यामध्ये उभा आहे आणि बंगल्यामध्ये उभा असताना तेवढ्यात त्या मुलाला अर्धांग वायूचा झटका आला आणि तो पोरगा तिथंच मेला. आता मला खरं सांगा, ती मुलीकडली मंडळी त्या मुलाला मुलगी देतील? बोला बोला, देतील? अहो का देणार नाही? त्यांना बाण पोरगा आहे ना, दिसायला गोरा कोणता आहे, अंगावर भरपूर सोनं घातलेलं आहे, मोठा ज्याचा बंगला आहे, बंगल्याच्या समोर स्वतःच्या 4 फोर व्हीलर आहे, जमीन जायदाद भरपूर आहे, शिक्षण भरपूर घेतले, नोकरीला चांगल्या ठिकाणी 2 लाख रुपये पगार आहे, आई वडिलांनी ती 3च माणसं घरामध्ये राहिलाय, मग का ती मुलीकडली मंडळी त्या मुलाला मुलगी देणार नाही? अहो सगळं काही ठीक आहे हो, पण त्या पोराच्या शरीरामध्ये प्राण कुठं शिल्लक आहे? आता ज्ञानोबरांची ओवी आहे का? अंगे गोरे आणि तरुणे वरी लेले आहे लेणे, परी एक लेणे प्राणी सांडीले जेवी. जर त्याच्याकडे सगळं काय आहे पण त्याच्या शरीरामध्ये प्राण शिल्लक नाही, आमची मुलगी त्या मुलाला आम्ही देणार नाही, तसं परमार्थ आपण कितीही करू, वर्षाचे 365 दिवस करू, पण अंतःकरणामध्ये भाव नसेल तर देव आपल्याला कदापि मिळणार नाही. विठ्ठला भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त. तुकोबारे म्हणतात, तुका म्हणे आण विठोबाची, काही न लगे एक भावाची कारण. भगवंताला भाव लागतो, याच्यापेक्षा वेगळं काही लागत देव फक्त भाव पाहतो, इतर देव काही पाहत नाही. म्हणून तुकोबारे म्हणतात, देव तुम्हाला व्हायचंय म्हणून तुमच्यासाठी काय, तुझं व्हावा हे देव, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तरी हा सुलभ उपाय. तुमच्यासाठी हाच सुलभ उपाय आहे, शुद्ध चित्त करून अंतःकरणापासून भावनेने तुम्ही भगवंताचे गीत गा. महाराज, हा एक उपाय तुम्ही सांगितला, आम्हाला देव व्हायचे, अजून काही उपाय असतील ना? महाराज सांगतात आहेत ना उपाय, सांगा ना मग. अभंगाच्या 3ऱ्या चरणात Ooh.
गुण दोष म्हणा नाही. इतरांचे तुम्ही कानामध्ये गुणही ऐकू नका आणि दोषी ऐकू नका. अहो महाराज असं कसं काय? एखादा माणूस आला आणि त्याने आम्हाला एखाद्याच्या विषयी नुसतं दोष सांगायला सुरुवात केली. एखादा माणूस आला त्याने जर एखाद्याविषयी आम्हाला जर चांगलंच सांगायला सुरुवात केली, मग आम्ही ते ऐकायचं नाही का? महाराज म्हटले तुम्हाला कोण म्हटलं ऐकू नका? तुम्ही ऐका पण ऐकू नका. तुम्ही त्यांचं ऐका पण ऐकू नका. का? म्हणजे एखाद्याच्या विषयी जर तुम्ही दोष ऐकले तर त्याच्याविषयी तुम्हाला तिरस्कार निर्माण होईल आणि तुम्ही पतनाला कारण ठरा. आणि एखाद्या विषयी तुम्ही जर गुण ऐकले त्याच्याविषयी तुम्हाला आपुलकी निर्माण होईल, प्रेम निर्माण होईल, तुम्ही भक्ताला कारण ठरा. म्हणून तुकोबारे म्हणतात अनेकांचे काही गुण दोष मना नाली, तुझा व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. म्हणजे अजून काही उपाय असतील ना? म्हणजे आहेत ना. काय? मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा, तुझा व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. मस्तक ठेंगणा, आपलं मस्तक संतांच्या चरणावर ठेंगणं करायचंय. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय आपण धरले पाहिजेत. म्हणून मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा, तुझा व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. पुढे जाऊन सांगतात अजून काय उपाय? वेचिते वचन जेणे राहे समाधान, तुझा व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. वेचिते वचन, आपलं वचन असं असलं पाहिजे, आपलं बोलणं असलं पाहिजे की आपल्या बोलण्याने दुसऱ्याला समाधान झालं पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात तैसे साच आणि मवाळ, नितुळे आणि रसाळ, शब्द जैसे कळवल अमृताचे, तू कोणी घेतले मोती तैसे. मोत्यासारखं आपलं बोलणं असलं पाहिजे. साच आणि मवाळ आपलं बोलणं असलं पाहिजे. आपलं बोलणं असं असलं पाहिजे. आपल्या बोलण्याने बऱ्याच जणांच्या बऱ्याच जखमा बऱ्या झाल्या पाहिजेत. पण आपलं बोलणंच असं राहतं, आपल्या बोलण्याने बऱ्याच जणांच्या बऱ्याच जखमांना चांगल्या प्रकारे मीठ चोळलं जातं. तुकोबारे म्हणतात सहज बोलणे हित उपदेश. आपलं सहज बोलणं असं असलं पाहिजे की आपल्या सहज बोलण्याने इतरांचं हित असलं पाहिजे. पण आपलं सहज बोलणं असं असतं, संत मंडळी सहज बोलतात आणि जगाचं हित करतात. आपण सहज बोलतो आणि दोन चार जणींची भांडणं लावतो. सहज बोलणं, अरे सहज बोलणं असं. काही लोक म्हणतात आम्ही सहज बोललो. अरे सहज बोललो, पण सहज हा शब्द आपल्याला जेवढा सहज वाटतो, आपल्याला जेवढा सोपा वाटतो तेवढा सहज शब्द सोपा नाही. लोक म्हणतात आम्ही सहज बोललो. अरे तू सहज बोलला, पण तुझ्या सहज बोलण्याने एका दिंडीच्या दोन दिंड्या झाल्या ना. मला फार दांडगा अनुभव आहे. लोक म्हणतात सहज बोललो. अरे सहज बोलला, एका सप्त्याचे दोन सप्ते झाले. सहज बोलणं एवढं सोपं नाही. महाराज म्हणतात वेचिते वचना जेणे राहे समाधान. माझ्या जीवनातील घडलेला प्रसंग सांगू का तुम्हाला? माणूस कसा बोलतो? हा चालेल ना? 2 मिनिटं घेतली तर? मला 20 मिनिटं दिलेले आहे जास्त. तिथपर्यंत पोहोचून अजून 4 मिनिटं शिल्लक आहेत. माझे 2 मिनिटं जय विठ्ठल 2 मध्ये. चला हा, तसं आपण वेळेच्या पुढे जात नाही. विठ्ठला विठ्ठला. माणसं बोलताना विचार करत नाही आपण काय बोललो पाहिजे, कुठं बोललो पाहिजे, कसं बोललो पाहिजे, कोणासमोर काय बोलतो, अजिबात लोकांना भान नसतं. महाराज उल्हासनगर 4ला मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये दत्त जयंतीच्या काळातलं सप्ताह आणि माझं सप्त्यात कीर्तन झालं रात्री 9 ते 11. कीर्तन झाल्यानंतर मला खुर्ची दिली, मी खुर्चीवर बसलो. जी भाविक वर्ग होती कीर्तनासाठी, पुरुष वर्ग महिला मंडळी येतात, पाया पडतात, निघून जातात. आता सगळ्यांचं पाया पडून झालं. आता मी उठणार खुर्चीवरून. तेवढ्या 2 21-20 वर्षाचे पोरं असेल, त्याच्यापेक्षा कदाचित 2-4 वर्ष जास्त असेल त्यांचं वय. ते दोघेही पटकन आले. मला म्हणते महाराज बसा जरा, आम्हाला दर्शन घ्यायचं. मी परत खुर्चीवर बसलो आणि खुर्चीवर बसल्यानंतर त्याच्यातला एक माझ्या पाया पडला आणि माझ्या शेजारी उभं राहिला. दुसरा पाया पडतोय ना पडतोय तेवढ्यात हा पहिला मला म्हटला महाराज, म्हणजे याला जरा चांगला आशीर्वाद द्या. आशीर्वाद देते काय? म्हणजे आशीर्वाद कशासाठी देऊ? याला परीक्षा द्यायची म्हणून, बेस्ट ऑफ लक, चांगला पेपर जावा म्हणून आशीर्वाद देऊ, की परीक्षा दिलेले चांगला रिझल्ट यावा म्हणून अभिनंदन पर याला आशीर्वाद देऊ? म्हणजे महाराज असला काही तुम्ही आशीर्वाद देऊ नका. म्हणजे मग त्याला म्हणजे एकही वाक्य खोटं सांगत नाही, नारदाच्या गादीवरून सांगतो. तो म्हटला महाराज असला काही आशीर्वाद देऊ नका. मग याला म्हणजे असा आशीर्वाद द्या
चांगली गर्लफ्रेंड पटली पाहिजे. काय सांगितलं? चांगली गर्लफ्रेंड पटली पाहिजे. मी त्याला उत्तर दिलं, बाबा जर याला चांगली गर्लफ्रेंड पटावी असा जर मला आशीर्वाद देता आला असता तर मी 1 वर्ष झालं का बोंबलत फिरलो असतो. फिरतो हे म्हणण्याचं कारण तुम्हाला शक्यतो लक्षात नाही येणार. काय बोलावं याचं माणसाला अजिबात भान नाही. वेचिते वचन जेणे राही समाधान, तुझं भावा हे देव तरी हा सुलभ उपाय. मला 4 उपाय तुम्ही देव होण्यासाठी सांगितले. अजून काही उपाय असा विशेष पद्धतीने जरा आजच्या कार्यक्रमासाठी अनुषंगाने असेल असा काही उपाय जरा सांगता का? मला सांगतो, सांगता ना. म्हणजे काय सांगा ना, सांगा ना. पटकन 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 वेळ कमी पण सांगा. काय नाही, जास्त काही उपाय करू नका. मग तुम्हाला करता आला तर थोडा परोपकार करा. थोडा तरी परोपकार, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय. जास्त नाही पण थोडा तरी परोपकार आपल्याकडनं झालाच पाहिजे. दुसऱ्याला आपल्याला काहीतरी देता आलं पाहिजे. पण महाराज परोपकार करायचं नेमकं काय करायचं? काही करू नका. आज गोपाष्टमीला आलात ना, या ठिकाणी आपल्या जीवनातील आपण कमवलेल्या धनातील थोडा का होईना एखादा छोटासा वाटा आपण गो सेवेसाठी दिला पाहिजे. याच्यापेक्षा दुसरा परोपकार अजून तो कोणता तुम्हाला सांगू? जास्त नाही, थोडा थोडा थोडा. आपण बऱ्याच दानपेट्या सुद्धा गो सेवेच्या अनुषंगाने वाटल्या आणि दरवर्षी नित्य नेमाने काही मंडळी त्या आणून सुद्धा देतात आमच्याकडे, आणून सुद्धा देतात. काही लोक गुगल पे, फोन पे करतात. काही लोक इथं येऊन बाबांकडे ती सेवा आपली देतात. कोणी श्रमदान करतोय, कोणी काय करतो. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये हे केलं पाहिजे. मी मगाशी एक वाक्य सांगून गेलो, पुन्हा एकदा सांगतो. आम्ही कमिटीवर असताना असा एक निर्णय अजून घेतलेला आहे की 365 दिवस आहेत आणि 365 दिवसामध्ये 365 माणसं आपल्याला अशी मिळवायची आहेत की जास्त त्यांच्याकडनं काही मागायचं नाही. फक्त वर्षातून एकदा का होईना, 1000 रुपये का होईना आपण गो सेवेसाठी दिले पाहिजेत. म्हणजे 3.5 लाख रुपये जमा होतात आणि गो सेवेसाठी 3.5 लाख रुपये म्हणजे खूप काही रक्कम इथं मिळाल्यानंतर गो सेवा करण्यासाठी बरंच काही त्या ठिकाणी होऊ शकतं.
म्हणून ज्यांना ज्यांना आपलं नाव नोंदवायचं असेल वर्षातून फक्त एकदा एखादी तारीख तुम्हाला किंवा अष्टमीच आपण तारीख ठरवू. आमचे बालचंद्र महाराज वगैरे आहेत, आमचे ज्ञानेश्वर दादा आहेत, मुकांवर सगळे आहेत मंडळी, त्यांच्याकडे तुम्ही नावं द्या. वर्षातून एकदाच फक्त 1000 रुपये आपण द्या. आणि ही प्रत्येकाला माझी विनंती असेल, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ जय श्रीराम आश्रम दिंडीगड सोनाळे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे संपन्न होणारा हा गोप अष्टमीचा उत्सव आणि त्या उत्सवामध्ये आज ज्या दिवसाची ही कीर्तन वाक्पुष्प सेवा वर्षातून 5 उत्सव आपले संपन्न होत आहेत. ते मगाशी सांगितले कोणते कोणते उत्सव संपन्न होत आहेत आणि या उत्सवासाठी कायम अग्रेसर असणारी कार्यकारी मंडळी, या कमिटीवर असणारी मंडळी, त्याच्यामध्ये श्री महंत स्वामी चिदानंद सरस्वती स्वामी चिंतामणी बाबा हे संस्थापक अध्यक्ष, त्याचप्रमाणे श्री प्रवीण शंकरलाल मांगे उपाध्यक्ष, श्री अरुण गंगाराम पाटील कार्याध्यक्ष, श्री जितेंद्र मनोहर पाटील सचिव, श्री ज्ञानेश्वर भरत मुकादम सहसचिव, श्री पांडुरंग बळीराम मुकादम खजिनदार, श्री बालचंद्र बाळकृष्ण सरणोबत सदस्य, श्री काळूराम शंकर भोईर सदस्य, श्री मंगल शंकर भंडारी सदस्य, श्री नागनाथ सीताराम मडवी सदस्य, श्री बाळकृष्ण नागो शेलके सदस्य, श्री रमेश बळीराम कराळे सदस्य, श्री हनुमान सत्यवान पाटील प्रमुख सल्लागार, श्री कचरू गणपत हरट प्रमुख सल्लागार अशी असणारी सर्व कार्यकारी मंडळी. आणि या सर्व कार्यकारी मंडळींच्या अनुषंगाने महिन्याला या ठिकाणी मीटिंग आयोजित केली जाते. सर्व मंडळी प्रत्येकजण आपल्या धावपळीने या ठिकाणी येऊन पोहोचतो. त्या सर्वांचे शब्द पुष्पाने आभार या ठिकाणी व्यक्त करतो. जी जी मंडळी या कार्यक्रमासाठी तन मन धनाने सहकार्य करतात अशा सगळ्या मंडळींच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आता इथे वैयक्तिक कोणाचं नाव घेणे मला योग्य वाटत नाही, कारण आपण सगळे गोसेवेसाठी बाबांच्या आज्ञेने या ठिकाणी आलो आहोत. त्यामुळे वैयक्तिक कोणाचं नाव घेणं मला योग्य वाटत नाही. उपस्थितांपैकी सर्व गुणीजन गंधर्व मंडळी, मृदुंगाचार्य, वारकरी, माळकरी, टाळकरी, श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आणि कीर्तन वाक्पुष्प सेवेला पूर्ण विराम देत असताना भगवंताकडे एकच प्रार्थना, सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. कोणाच्या वाटेला दुःख नाही हो, प्रत्येक जण निरोगी राहो, प्रत्येकाच्या डोळ्याला सुख शांती समाधान काढावं हीच भगवंताकडे प्रार्थना करतो. आणि कीर्तन वाक्पुष्प सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. श्री क्षेत्र गावदेवी मंदिर ठाकूरपाडा या ठिकाणी
रविवार दिनांक 2/11/2025 ते सोमवार दिनांक 3/11/2025 दीड दिवसाचा नाम यज्ञ सोहळा संपन्न होणार आहे। याही कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचे ही सर्वांना नम्रतेची विनंती। तुकाराम तुकाराम त्याच्यानंतर आपल्याला इथून वरती गोशाळेवर इथे जवळच आहे माहिती आपल्याला तिथपर्यंत दिंडी जाईल पुन्हा परत आली की मग महाप्रसाद विठ्ठल जय